टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर शहरात काँग्रेसच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। सुरुवातीला शांततेच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावरती उतरले, त्यांनी हा रस्ता रोको केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जे जनसुरक्षा कायद्याचे फ्लेक्स या ठिकाणी आणण्यात आले होते, ते फ्लेक्स सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी जाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भर रस्त्यावरच हे सगळे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत। त्यांच्या हातातले सगळे बॅनर जे होते ते सगळे त्यांनी या ठिकाणी जाळून टाकलेले आहेत। या ठिकाणी हा कायद्याची होळी प्रतिकारात्मकरित्या करत असताना सुद्धा आपल्याला हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी हे कायद्याचे जे सगळे काही फ्लेक्स होते आणि हे सगळं या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेटवलेलं आहे। अनेक प्रतिकात्मक कायदा जाळून एक वेगळं आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे खासदार कल्याण काळे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनीच हे कायद्याचे जे फ्लेक्स आहेत ते पेटवलेले आहेत। हा प्रतिकात्मक कायदा जाळण्याचा प्रयत्न आहे तुमचा? 100% जो भारतीय सुरक्षा कायदा आहे त्या कायद्याचे जे आम्ही पेपर प्लेट बनवून आणल्या तो जाळलाय आणि त्याचं प्रतिकात्मक हेच सिद्ध होतं की तो कायदा जनतेला लागू होणार नाही, तो आम्ही जाळून टाकण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळात काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत। 100% इथून पुढे काँग्रेस आक्रमक होईल, कारण राहुल गांधी साहेबांचं नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे आणि काँग्रेसलाही मिळालेलं आहे। भविष्यात निश्चितपणाने काँग्रेस आक्रमक झालेली आपल्याला दिसेल। नक्कीच तुम्ही काय सांगाल ही सगळी जाळपोळ? हे बघा, काँग्रेस हमेशा आक्रमक होती आहे। भाजपचे हे लोक जे हुकुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधात आम्ही हे प्राथमिक जे जनसुरक्षा कायद्याचं फलक आहे ते जाळण्याचं काम शहर काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेलं आहे। मी पुन्हा सांगतो, भाजप लोकशाही मानत नाही, संविधान मानत नाही, म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवायचा या जनतेने ठरवायचं आहे। तर अशा पद्धतीने काँग्रेसचं हे आक्रमक आंदोलन पाहायला मिळालं, ज्यांनी रस्ता रोखलेला आहे। आपण बघू शकता अजूनही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उभे आहेत। रस्ता रोको करून जनसुरक्षा कायद्याचे फलक या ठिकाणी जाळून हा सगळा तीव्र आंदोलन काँग्रेसच्या वतीने सुरू आहे। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।